कुठे बा आणली का हो गाय? हो गड्या आणली बा गाय. लोक लय ताटले होते ना रे गावामध्ये. दुधाला नाव आहे खत. दूध देणार नाही फलानं करून धमक्या देत लोक. त्याला असं वाटलं डॅनीचं काम कसं आहे, अंडू पाडूच आहे. अरे अंडू पाडू रे डॅनी, पोरासाठी तर काही करतो मी. जीव द्यायला तयार आहे मी मा पोरासाठी. आणली काय दुधाची, जरा जरा काढतो आणि जरा जरा पाचतो. हो बुडे बा, बरं झालं, बरं आणली बा तुम्ही काय झालं नाही. बरंच आहे, आपल्या नांदी लागला म्हणजे आपण फिटवला. दूध नाही देत फला नाही देत, मी काय ऐकणार आहो का? गाय आणली, खसा खसा दिले 10,000 मोजून गाय आणली. कमी नाही डॅनी काही, पोरासाठी तर कोणा गोष्टीची कमी नाही पडत. पण ज्यानं मा पोराला दूध नाही दिलं की त्याचं बरं नाही होणार, वाईट होईन त्याचं, वाईट. तुम्हाला सांगतो वाईटच होईन त्याचं. मोठं मोठं आवाज करून राहिलं, सांगून राहिलं. थांब ना म्हणा, थांब ना. चारा कुठारा कुठून आणशील काय ते आळबा पडशील गायच्या पुढे, समजतेस पुढे. आता चला बुडबा, आपल्याला गोंड्याला दूध पाहिजे नाही. चला गाय घेऊन जाऊ. हो चाल बापा, गोंड्याला भूक लागली शिन तिकडे. चला आता गाय घेऊन जाऊ. बुडबा गाय टाप आणली पण तुम्ही, एक नंबर. मास्त असा आहे गाईच्या अंगावर की बस. बापा बापा बापा, मास नसणार गाईच्या अंगावर नसे ना. एका महिन्यात वैखून दाखवतो काय. खपकने ढेपीचं पोतं मांडतो, कमी नाही ना डॅनी. असे तसे ढोरं बाबूले म्या पाय कशी माल करतो गायचं. चिमटा घेतलाय रगत निघीन गाईचं, कशी गाय बनवतो. आणि ते बी तुला सांगतो, आता गिलास भरतो तुझी, तू 2 महिन्यात दूध 2 लिटर देईन गाय. काय सांगतो रे बुडे बस. आला ना त्या आपल्या बाबूला भूक लागली शिन ना. याच्याशी कुठे फल्ल्या झाडून राहिली, हे बोगस आहात. हे कोणाच्या ह्याच्यात पडले, कोणाला मदत नाही करणार, हे पोटं घालणार. जाऊ दे चला. हो गड्या, हे तर पुरी रिकाम ठेवडे आहे. जायले काय आहे, गावात मोकाट फिरणं, याच्या टवाळक्या करणं, दुसरं काय आहे. चाल बापा चाल. रे बुड्याचं लयच बोलबोल करून राहिला गड्या. वयच करते नाही जवान सारखा. असं तसं द्या ना शिवलाल भाऊ, वय करू द्या ना. जडलं खाता पाय दमाचं करीन वय. हात पाय थकली की मग काय घरी. मग काय घरी, मग तर काय, मग काहीच होणार नाही. रे बा बुडले टाटा रे बाबा. मरे तर तुला सांगतो, हातपाय ठोकून देत बुड. माझ्या लायचे बुड बोलायला पाहिजे कसं रगीचं बोलते तर. असू द्या ना, थांबा ना तुम्ही. खाया पियाचा गेम हुकला बुड्याचा की बरोबर घर येते ना. आणि आता मेळ हुकणारच आहे ना. लेकराले पाहिन की गायले पाहिन की स्वयंपाक करीन की खाईन की हागीन काय. आता समजतेस ना काय कसं काय. तिथं मी होतो तर आहे तर बसून खाई ये ना म्हणा दाबून कसं हीच काय तर. गड्या झॅबऱ्या, तू आबा लयच पहिली आहे पण लय नंबरी आहे रे बा. बाबा नाही बुडाले का तू. येलं का लगन राहिलं आणि यानं घेतलं जमकून लेकरू पैदा केलं. बुडी गेली पून बुड्याची बायको. सांग बरं काही फायदा झाला का? बुड्याने फक्त तेवढ्या पुरता आयुष केला. एक लेकरू घेतलं दिली पिटालून, तेच गेली म्हणा पोहून बुडी. रे मा आबाजाचो या डंगऱ्याचो कोणीच नाही टिकू शकत. मीच टिकलो फक्त, मीच. आणि दुसरा मायचा लाल कोणीच नाही त्या बुड्याचा. एवढा इटेल बुडा आहे तो. आता काय सांगा तुम्हाला. पण असा चवण्या खायला बाई झाले. तिसऱ्या दिवशी मटण बाई झाले. हड्ड्याशी जमत नाही डंगऱ्याले. काय सांगा. ते बुड्डी बी कावली शिन काय घरी. तिने पकडला दुसऱ्या गेली माग दुसऱ्याच्या. हा डंगरा सुद्धा नाही की माबा बेजा फैली आहे, नंबरी आहे. मला माहित आहे ना. अरे बाजी दोऱ्यात वरते तो बुडा. काही नाही भेटलं एवढा बेकार आहे तो. झपल्या भेटलं का बेकार आहे. मग नंतर असा घरातल्या गोष्टी बाई सांगायला लागत नाही. लो या त्या बुड्याचा कथा माझं सांगायला काय सांगा तुम्हाला. असं पोत आहे माझं सांगायला गोष्टीचं त्या बुड्याचं. एवढा फैली एवढा नंबरी आबा कोणाचाच नशीन. मा एवढा आबा आहे, नंबरी आहे. जाऊ द्या बाबा, तुमचं आजी नाही त्याचं जे असेल ते असो बा. काय आपल्याला काही करायला लागत. काय शिवलाल भाऊ साठी सांगून दे ते सांग. झमका झमकी करून डबल फायटिंग दोघं आजे नात्याची. मी काय हैकी करतच नसतो. मला गणतीत तर धरेलच नाही मी ते बुडा. पण कसं सांगा नका, आग नका लावता की झालं तुम्ही. मी काय आग लावाय का लेका. मी काय सांगणार आहो का त्या बुड्याला रेट. मी बोलत नाही त्या बुड्यासोबत. पाहिजे कसा करून बोलते तू बुड्याचं. नाही रे बा मी नाही बोलत. तेच म्हटलं. फक्त सांगणार नका बुड्याला. अडचण न खर्चही झालं. चला बा मग येतो मी. हो ये बाई. बबने कशी दोघे आजे ना त्याची फायटिंग लावून देत होता. आता भादरलाच की नाही अडीचा बुड्याली एक सोडून ओढून सांगून आपण चांगलं चाल. हो चाल बुडा भैकून जीव आपण. चार्जिंग करायला काय लागते बुडा. बाई हाय का काही बाशी कुशी भाकर. देवा बाई चिंता उपाशी बाबा. 2 दिवसापासून काही खाल्लं नाही, काहीच नाही पोटात. कसं होऊन राहिलं देवा बाई चिंता.
कोण आहे मग हे बुडी आपल्या गावात मागायला आली तर मी तर माझी अजून नाही पाहिजे काही असेल तर नाही मॅबी कोणी चोट्टी मोठी बाई हा असं तर नशील काही थांब थांब ना आपण विचारू ना तिले कोण आहे तर कुठून आली सगळी विचारू ना मावशी कोण आहे तुम्ही कोणा गाऊन आल्या नको विचारू बापा माय हाल लय बुऱ्यात बापा अशीन कुशीन काही दवडीत उरेल तर दे बा मला लय जोरानं भूक लागेल ते मग विचार बापा मला पहिले खायला दे ना काही एक ना पाय बापान डायरेक्ट खायलाच द्या काय खायला द्या बापा सांगा ना आम्ही विचारलं ते तर सांगा मग कुठून आल्या तुम्ही काय आहे कसं आजीबाई आता आम्ही विचारून आलो बापा तुमचं नाव काय गाव काय तुम्ही कुठून आल्या काही पत्ता तर असेल तुमच्याजवळ माय मी त्या पांडुबुड्याच्या घरी येलाव ना पांडुबुड्या तो त्याच्या घरी येलाव मी माय त्या पांड्यानं का अजून बी दुसरी आणली का माय किती आणते माय बी तो किती बाया आणते घरात काय सांगा बापा आता हे बुडी बी आणली काय घोर आहे बापा चावट पांड्या माय बी तो बुडी फसवली हो माय त्यानं आता किती फसवते काय सांगा बापा हो बाय भाकर दे ना लय भूक लागली बा उपाशी आहे ना 2 दिवसापासून देव काही माय काय तुम्हाला भाकर देऊन काय आम्ही बोलणे खा बापा तो पांड्या काय खरा आहे तो इन आमच्या उरावर काय केलं म्हणे तुम्ही ना बुडीला भाकर दिली तो काय बापाला शिल्लक काय लय बाय आणते तो घरात तुम्ही कशा का फसल्या तुम्ही कशा का फसल्या त्याच्या याच्यात बुडे तो पांड्या काही खरा नाही बापा तू सापडली त्या पांड्याच्या कचाट्यात तर बापा आम्ही भाकर द्या मग का तो आमच्या उरावर येईन आम्ही नाही देत बापा तिकडे माग कोणाले हो मला माहित आहे मी फसली तर बरं आता मला भाकर द्या ना 2 दिवस झाले मी उपाशी आता मग पोटात काहीच नाही ना कावडे अडलावर राहिले मग पोटात द्या ना काहीतरी खायला द्यावं बाया नाही बाई आम्ही काही देत नाही बापा तो पांड्याची दहशत आहे बापा गावात तो काही खरा नाही बापा आम्ही भाकर द्यान काय 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 आम्ही काय रट्टे खा बापा आमच्या नवऱ्याच्या हातचे नाही आम्ही नाही देत बापा भाकर तिकडे मागा कोणाले चावट पांड्याच्या आम्ही नांदी नसतो लागत बापा ते पा बाबा तुम्ही काय आहे तर लवकर जा पाठवून अहो बाय कशा करून राहिल्या बापा कोणी कोणाला कुटकार फेकून मारते ना बापा मी आली ना तुमच्या दारी मागून राहिली ना बापा भाकर असं वापस पाठवता का मला ते बी 2 दिवसाची उपाशी आहे बापा द्या ना द्यावं काहीतरी द्यावं लय भूक लागेल आहे ना दया करावं वावर भाकर द्या त्याच्यासोबत यायला कशी मजा वाटली तो काही खरा नाही अशाच बाया आणते ना असं भीक मागायला लावते तर तो काही खरा नाही बापा आम्हाला नका सांगू ते मला काही खरी दिसत नाही हे बी चांगले रंग करून आली ना त्याच्यासोबत चांगले गुलछडले उडवलेस तिनं हे काय घडी दिसून राहिली हे चावट दिसून राहिली मला तर त्याच्यासोबत कोणत्या बाया येतात सांगतोस कोणत्या येतात चावटच येतात की नाही चावट नाही बाबा मान तशी ना लावणं मला फक्त खायला द्या ना काहीतरी मग पोटाची कडकी भागवा काहीतरी माझी वाची रोज द्या ना नाही तर मी मधीन बापा आता मला काही खायला नसलं तर मधीन मी द्यावं काहीतरी बापा आधी काहीच नाही भेटत तुम्ही पुढे जा बापा पुढे जा तुम्ही हात जोडतो बापा जा लवकर उठून जा बरं काय करा बापा इले देऊन का आपल्या नवऱ्याच्या हातचे मार खा का बापा तो पांड्या माहिती आहे कसा तो तर आपल्या नवऱ्याला सांगून देईन मग का डगरे कमले तुला काय म्हटलं फिरू नको म्हणून गावामध्ये घुरवू नको खाल्ली त्या मोकाड्यासारखी गावात फिरायले काय ऐकू येत नाही का तुला काय सांगितलं गावात येऊ नको गावात फिरू नको खाल्ली ते सायाची लाल वगैरे मला माहित आहे बरं की आपण या बुडीला काही दिलं नाही खायला नाही तर आपल्यासोबत यानं भांडण केलं असतं बेला बदमाश आहे हा उभा राहण्याचा कोणालाच काही देऊ देत नाही पुढे फिरू बाबा मी मला भूक लागली ना म्हणून कसं बायला मागायला आले म्हटलं द्या बाबा काहीतरी 2 दिवसाची उपाशी आहे ना गावात काय भीक मागून राहिली घरी मरणं करणं तडीसा घोरव येऊन राहिला दिले इकडे तिकडे फिरते ते भामट्या वाहनाची काय कथा माहिती दाखवता गावा आहे हल्ली कडून काय झालं काय घरी हल येतो ना येतो मी मी तर पुरीच फसली हो बाई आता मला काही खरं नाही आता मला मारते मला पहिले सांगाल तर त्याने घराच्या बाहेर निघू नको मारते आता मला काही खरं नाही मा या बुडीचं चांगलं पिन नव्हते हा बुडा आता या बुडीले झालं माहिती आपण भाकर नाही दिली त्या बुडीले नाही तर बस हा बुडा आपल्या अंगावर आला असता चौथ्यान भांडण करायला 1 नंबर आहे तो पाय ना आपल्या देखत कसा बुडीले घुरगावते चाल म्हणते घरी आता बस मारते तर चांगला आता तिले सटके तर खातेच ती बुडी आता काही खरं नाही त्या बुडीचं चांगला मार खाते ती आता ते बुडी बी मला जराशी रंगीलीच दिसून राहिली ना चवण्यावालीच आहे ना हे काय आली या बुड्याच्या मागे इले चांगलं दिसलं शेन म्हणून आली आता बरोबर बुड्यानं असली रूप दाखवलं बुड्याचं म्हणून कसं आता गावात फिरून राहिली भीक मागायला खायला आता जाऊ द्या माहिती आपल्याला काही करायला लागत त्याचं असं काही बी आपण भाकर नाही दिली नाही लय चांगलं केलं हे नाही तर बसतो आपल्या अंगावर झाला या माझी खरगडी साऱ्या गावात फिरून राहिली जे मला आता डंका पिट्ट गावात लोकल सांगेल चालली का यानं मला फसवलं बदनामी करते का मी गावामध्ये गावात कशाला गेली तू कशाला गेली या मायची तू या बोकांडून राहिली का अटी बोकांडून राहिली का पकड जरा दुसरा मी तशी काली फिरू बाबा गावात मला भूक लागली होती ना म्हणून गेलती बाबा गावात म्हटलं कसं 2 घरं मागतो खातो बाबा तुम्हाला तर माहित आहे 2 दिवसाची भूक आहे आणि मी किती भूक लागली मला म्हणून गेलती बा भूक लागली तिले भूक मग का तुला काय त्या डांगऱ्या देऊ का खायला काम काहीच करशील नाही बसून खाशील काय नुसतं हायचं काम करशील का खाऊन तुला काय सांगितलं 2-4 माझ्या पाहुणे येऊन राहिले कपडे घाल चांगले मेकअप कर आणि थोडंसं ढुंगण आलो नाही तिच्या पुढे जरसं केलं असं की झालं मला पैसे भेटतात तुझे होते जरसं काम केलं की आहे तर मी खावला तेव्हा मी चालतं मग उपाशी तो मी काय नाची आहो का बापा तुम्ही मला नाचायला लावून राहिले तर तुम्ही तर बापा मा बाजारच मांडला ना काय करतात काय रे बापा तुम्ही मला तसंच खाऊ घालाले बापा तुम्ही तुला आयता डांगऱ्या खाऊ घालू काम काहीच नाही करशील तू उरा बसून खाते का तू
काय वय तुला काय याच्यासाठी आणलं काय मी तुला याच्यासाठी पटवलं काय माझ्या 4 लोक खुश करशी तर तुला खाऊ पिऊ घालतो नाही मेलीच चालतं तू उपाशी कटकने मेलीच चालतं दुसरी माझं काही घाटा नाही 17-18 माझं काही नवाई नाही मला बाईची आपल्याला कसं नाचची बाई पाहिजे सुंदर पाहिजे तुमचं माझ्या काम नाही करत तुला काय खाऊ घालू मी डांगरे आता मला येत नाही ना बाबा नाचणं नुसणं कधी मी जन्मात नाचले नाही बाबा ना आता तुम्ही मला नाचायला लावून राहिले कशी जमीन मला सांगा ना तुम्ही आता तुम्ही काहीच बोलता बाबा नाच मग तुला नाचणं जमत नाही तर माझं खाणं बी नाही उपाशी मर उपास धर आणि गावात गेली आता की तुझ्या कंबळलं मोडी नाही दोन्ही पाय मोडून टाकीन सांगून राहिलो गावात नाही बदनामी करू नको घर काही मागू नको खायला भेटणार नाही वाटतं आईचं खायला भेटत नाही असं नका करू ना तुम्ही माझ्यासोबत जे काम करून राहिले मला खायला द्या ना भूक लागली ना मला माझा जीव जाईन मी ना जेवण नाही केलं तर माझा जीव जाईन ना बापा मला कसं येऊन राहिलं ना आता तुला कसंही होते काय मग नाच मेकअप कर कपडे घाल माझ्या 5-6 लोक येतील त्याच्या पुढे नाच जरासं फक्त ढुंगून आलो ना डंग 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 केलं की जरासं इकडून तिकडून अंग दाखवलं की झालं तुला पैसे द्या मला पैसे मी साधा सल्ला देऊन राहिलो ना नको नाचू पण जरासं तो कोणाला येते तेवढं करणं माझ्यासारखं होते तू सारखं होते नाही मग उपाशी मार नाही ना पण बाबा मी तर जिंदगी ते धंदा नाही करेल ना तसा आम्ही कसं बाबा घालून कसं करू माझी सगळी इज्जतचा कचरा होईल ना मी तसं केलं तर सांगा ना तुम्ही मला असं नका करायला लावू ना रे तू तर लयच प्रतिवर्ता आहेस बापा तू इज्जत देन का तुला लयच इज्जत आहे की हा डंगरा झाला की त्या डंगराला पटू दे तो डंगरा झाला की तो पटू दे त्याचा लाल गाजर खाऊ दे याचा गाजर खाऊ दे याचा डल्ल्या खाऊ दे ता कुठे गेली ते चालते ते इज्जतदाराचं काम आहे की हे नाचणं नाही नाचणं म्हणजे बेइज्जत काम मोकड्यानं नाच आता सांगून राहिलो तुला काही इज्जत नाही जशी जायला जास तू तुला सारे गावातली हे म्हणतात मला ते काम येत नाही बाबा मी कधी केलं नाही ना ते तुम्ही मला असं नका करायला लावणं तुम्ही मला मी नाचत नाही मला दुसरं सांगा काही तू घरात चाल मग तुला सांगतो काय काम येत नाही तुला काय येते चल तू थंडी करायला लागेल तार तुला बजेट येईल तुला नाही तर मग तू तर बघशील माझ्या आज 5 लोक येऊन राहिले मेकअप कर चांगला कपडे घाल चल अंदर सांगतो तुला काय येत चल लवकर अंदर चल येतो बापा येतो अंदर येतो माझी खरकटी म्हणते मी हे धंदा करत नाही तू नाही करत नाचाचं काम करायला लागेल तुला झपके मारी ना सांगून राहिलो मी ना एक तर शाही घेरा जायची काढवा घेतला म्या सांगून राहिले लोक तुला बाहेर येऊन राहिले चांगला मेकअप कर आणि नाच मी नाही नाचत मला नाचता येत नाही मी अजिबात नाही नाचत सांगून राहिले तुम्हाला कशी नाचत नाही तू आईचे खरकडे मारून राहिला मारू नका मी काय खाल्लं बाबा तुमचं काय घेतलं असं तुम्ही मला मारून राहिले बाबा काऊन मारता ही पार्टी खुश नाही करत ते माझी पार्टी खुश नाही करत ऍडव्हान्स घेतला मी तुझ्या नाचाचा आणि अशी म्हणून राहिली तू तुला नाचाच लागेल सांगून राहिलो पैसा येईन कसा तुला काय तर बसू का मी डंगरे मारून राहिलो म्हणजे आता त्याच्यापेक्षा सोडून तुला उलट टाकून सांगून राहिलो तुले मुकड्या नाच बाबा तुम्ही माझं तसं करतो बापा हालतो जरा सगळं हालतो बापा हात पाय हालतो जरा ते का आली गेला झाला दोन झपके बसले तर फड मला नाचता येत नाही असे नाही नाटकं नको करत जाऊ तू माहिती आहे मला की शिनाला असतं हा झाला की तो झाला पकडतो तू मोठी इज्जतदारा गेली ते सांगून राहिली मला नाचता येत नाही नाचाच लागीन हा धंदा काय तो धंदा काय वाटला गेला का सारखाच आहे काय चाल कर तयारी कर मेकअप घे बघ कपडे घाल चांगले मेकअप करतो कपडे घालतो फक्त मला कसं मारू नका तुम्ही गोंड्या हसत गायले हसत तू हास बाबू हास हसते तो लय चाला काय तिचा पोरगा लय हुशार निघते बोलल्या का लय चाला काय पोरगो आपल्याला पाहिलं की मुटकन हसते मस्त आहे पण पोरगो असं पाहिलं की माणसाचं मन भरते लय पोर म्हणतच बसलो माया इथं लय हुशार आहे पोरगो बाबू आता नाही कल्ला नाही कोलू पप्पा येतात पप्पा गाय आणायला गेले दुधाची गाय दुधू आणायला गेले दुधू पाहिजे ना तुले दुधू आणि कधी येते काय माहित बा गाय घेऊन त्याला भेटती की नाही काय माहित लोक बोट घालणारे जास्त आहेत ना आता लोकांना असं वाटते गरजले अक्कल आता कसं आहे घरोज जायला लोक कोणी मदत नाही करणार बतालात ना लोक बतालात मला सांगतो कापून नाही आपल्या जो काही ढोर वासरू ठेवलं नाही सायाचं बंदी देऊन टाकले एखादी गाय असती तर या पोराच्या गोंड्याच्या कामात आली असती डॅनीला इकडे तिकडे पाहायचं काम नसतं पडलं पण काय आपण देऊन टाकलं हे झालं सांगा असं माहित नाही कमली पोहून जाईल म्हणून कोणाच्या मागं दुसऱ्याच्या मागं तिथं लफलो असेल म्हणून काय 17-60 नवरे दिले एक नावरी असं काम कमलीचं झालं बोगस बाई सापडली डॅनीली
हा कल्ला करते तो. अहो मोठ्या मोठ्या कल्ला करते. येतात पप्पा येता गाय घेऊन येतात, दुधू घेऊन येतात पप्पा. वाड्यानी भेटली का रे बा गाय? हो गड्या भेटली ना काय एका जणांनी दिली बा. अबे लेका सिंगल भर दूध देते की याची गॅरंटी नाही लेका या गायची. तू हे काय आणली मोराळ गाय डोंगरी आहे ना ते. हा पण तिला ओवा तर काही दिसून नाही राहिला. कुठून दूध देणार आहे ते? काय पाशी नाही लेकराल तू आता. हा तो म्हणे बा देते म्हणून. हा पाहून ढेप मेप खाऊ घालू ना. ढेप मेप खाऊन देणार नाही गेले. एखादा गडवा दूध अर्धा 1 लिटर तेवढ्यात जमते ना. गोंड्याचं भागलं बस झालं. आपल्याला का प्या लागते हा गोंड्यापुरचं. वा गाईले चांगलं खाऊ पिऊ घालू आपण. गवताचा भारा मारा ढेप मेप मांडली की देते गाय दूध. तुम्हाला सांगतो 2 गिलास तर कशी देते गाय दूध. हा गोंड्याचं भागते ना. मग काय करावं लागते. आता लोक द्यायले मागे पुढे करून राहिले. कोणी म्हणते 15,000, कोणी म्हणते 20,000, कोणी म्हणते 10,000. अशा डोंगऱ्या गायचं यानंतर फुकट दिली आपल्याला. बा हो पण खाऊ पिऊ घालून बी मेळ येत नाही ना बा. निक खेकड गाय आहे ना. साऱ्या हड्ड्यापासल्या एक दिसून राहिल्या ना. हा डोंगरी गाय दूध देते काय को. काय ना काही एखादी जवान वासरी तर पाला होती. कोणी द्यायलाच तयार नाही आपल्याला. तर काय करतो तू सांग. 25 आणि 20,000 रुपये आहेत का आपल्या जो गाय घ्यायले. जाऊ दे ना फुकट भेटली आपल्याला. इले खाऊ पिऊ घालू दिनच न गिलास भोर दूध. गोंड्याचं भागलं बस झालं ना. आपल्याला का प्या लागते गिलास. दे बा मग आता काय लोक देत नाही म्हणतो तू तर जाऊ दे. जे भेटलं त्या समाधान मान बा. इलेच खाऊ पिऊ घालू. मग एक ढेपीचं पोतं घेऊन ये मग आता जाय होय. हा लवकर झटकनी म्हणजे कसं खाल्लं पेरलं की तरट होईन ते काय. ढेपीचं पोतं तर आणतोच मी. याला सांगू राहिले का माऊली यात घेऊन जायला देशील तू. त्याला फोन लावू का खाली देऊ का सांगून त्यालेच. हा आपण घेऊन येते ढेपीचं पोतं. कोण काले लावतं बा उठवून शिया काले राखतं. हा तर माऊली बा तुला माहिती की ते चॅप्टर चॅन्डमॅन माणूस आहे तू. 10 रुपये वस्तू 20 रुपयाला सांगीन तुले. आणि 1,000 रुपये ठेप आणि सांगीन 2,000ची आणली. आपण काय मार्केटमध्ये जाणार आहे का अजून काय कोणती ढेप आणली आपण. तूच जाय बा बाजारात नंतर ढेप घेऊन ये तू. तुझ्या हातानं शायने हातानं. हा कोणाला काय सांगू नको. लोक दाबून द्यायला बसल्यासाठी. पण गड्या गोंड्या आहे ना. गोंड्याला वागवा लागते ना. हा अरे तुम्ही गोंड्याचं काल टेन्शन घेऊन राहिले हो. गोंड्याला मी वागवतो ना बाबूले. तुम्ही जा बाबा जरा ढेप घेऊन या. ढेप अर्जंट आहे. संध्याकाळी कसं ढेप खाल्ली तर दूध तरी 3 गिलास भर गोंड्याला होईन ना मग. बरोबर वा मग जातो मी. पाहिजा मग गोंड्याला. चला मित्र गोंड्याची दुधाची झाली सोय आता. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा बरं.